एक दिवस असा येईल की जेव्हा तंत्रज्ञानाने मृत्यूवरही विजय मिळवला असेल. हो, हे विधान सत्यात येऊ शकतं. फक्त त्यासाठी 2030 पर्यंतची वाट पाहावी लागेल. हे आम्ही म्हणून नसून या संदर्भातला मोठा दावा गुगलचे माजी इंजिनियर रे कुझरवेल यांनी केला आहे. आता हा दावा नेमका काय आहे? मृत्यूवर विजय कसा मिळवता येईल याविषयी माहिती पुढे जाणून घेऊया. कर्झवेलने यापूर्वीच 147 भाकिते केली आहेत, ज्यात 86% पेक्षा जास्त खरे ठरले आहेत. त्यामुळे 2030 सालापर्यंत म्हणजेच पुढील 5 वर्षात माणूस अमर होऊ शकतो हे लक्षात घेणे गरजेचे आहे. रे कुझरवेल हे संगणक शास्त्रज्ञ असून त्यांना 1999 मध्ये नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजी देखील मिळाले होते. भविष्यवाणी कधी झाली? द सिक्युरिटी इज नियर या विषयावर बोललेले कुझरवेल यांचे जुने पुस्तक पुन्हा चर्चेत आले आहे. पुस्तकात त्यांनी लिहिलं आहे की 2030 पर्यंत तंत्रज्ञानाची इतकी प्रगती होईल की माणूस कायमचा जगू शकेल. त्यासाठी त्यांनी जेनेटिक्स, नॅनोटेक्नॉलॉजी आणि रोबोटिक्स यासारख्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. मृत्यूवर विजय कसा मिळवता येईल? कुझरवेल यांच्या मते नॅनोटेक्नॉलॉजी आणि रोबोटिक्सच्या मदतीने आपण नॅनोवॅट बनवू शकू. हे नॅनोबॉट्स आपल्या शरीरातील पेशी आणि ऊतींची दुरुस्ती करत राहतील, जे वाढत्या वयाबरोबर खराब होऊ लागतात. यांच्या मदतीने आपण अनेक जीवघेण्या आजारांपासून वाचू शकू. कुझरवेल यांनी एवढी मोठी भविष्यवाणी करण्याची पहिलीच वेळ नाही. कोणती भविष्यवाणी खरी होते? याआधी त्यांनी 1990 मध्ये भविष्यवाणी केली होती की 2000 सालापर्यंत बुद्धिबळात कोणताही माणूस संगणकाला हरवू शकणार नाही. 1997 मध्ये डीप ब्लू नावाच्या संगणकाने त्यावेळेचे महान बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्ह यांना पराभव केला. तेव्हाच त्यांचा मुद्दा खरा ठरला. 1999 मध्ये कुझरवेल यांनी सांगितले की 2023 पर्यंत $1000 लॅपटॉप मानवी मेंदू एवढी माहिती साठवू शकतो. त्याचबरोबर 2010 पर्यंत जगातील बहुतांश भागात वेगवान वायरलेस इंटरनेट उपलब्ध होईल असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला होता. एका मुलाखतीत कुझरवेल म्हणाले की 2029 पर्यंत संगणक माणसाइतके स्मार्ट होतील. आज 2025 मध्ये आपण पाहू शकतो की हे अंदाज खरे ठरताना दिसत आहेत. सिलिकॉन दिग्गज दैनंदिन जीवनात AIचा समावेश करण्यासाठी अधिकाधिक काम करीत आहेत.